विरोधक नसलेल्या महानगरपालिका निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का? मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे यासारख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही तर ती गोष्ट साधी राजकीय अपयशाची मानता येणार नाही. कारण या निवडणुका जवळपास विरोधक कमकुवत किंवा नियंत्रणात असताना उपद्रव करणारे नेते आपलेसे करून इतर पक्षातून उमेदवार आयात करून लढवले जात आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात असताना भाजपला मोठ्या महानगरांमध्ये जनतेचा स्पष्ट कौल मिळत नसेल तर याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता हळूहळू घसरत आहे. याचा सर्वात मोठा परिणाम 2029च्या विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. महानगरपालिका निवडणुका या नेहमीच जनतेच्या मनातील नाराजी, अस्वस्थता आणि बदलाची चाहूल देतात. आज जर शहरांमधला मध्यम वर्ग, नोकरदार, तरुण भाजपापासून दूर जात असेल तर उद्या राज्य पातळीवर त्याचा फटका बसू शकतो. त्याचबरोबर जे विरोधी पक्षातील नेते आज देवेंद्र फडणवीस यांच्या छत्राखाली भाजप किंवा मित्र पक्षात येत आहेत त्यांनाही एक संदेश जाईल, जर जनतेत फडणवीस यांचं स्थान डळमळीत होत असेल तर आपण ज्या नेतृत्वावर विसंबून किंवा अवलंबून आहोत ते किती सुरक्षित आहे. परिणामी आज जे विरोधक ऐकणारे आहेत, मानणारे आहेत तेच उद्या अंतर ठेवायला सुरुवात करू शकतात. राजकारणात सत्ता दिसते तोपर्यंत सोबत असते आणि जनतेचा कौल बदलू लागला की चित्रही बदलतं. म्हणूनच प्रश्न असा आहे, विरोधक नसलेल्या महानगरपालिका निवडणुका देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय भविष्य ठरवणार आहेत का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा, लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सध्याचं चित्र पाहिलं तर महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्टपणे दिसतंय. उमेदवार निवड, युतीची गणितं, विरोधकांची कोंडी सगळं वरून ठरवलं जात आहे. पण याच रणनीतीतून एक मोठा धोका तयार होत आहे. आयात केलेल्या उमेदवारांमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असल्यामुळे त्यांना थेट कोणी टार्गेट करत नाही, कोणी नावही घेत नाही. पण ही सगळी चीड, रोष आणि असंतोष स्थानिक नेत्यांवर फुटत आहे. कार्यकर्त्यांना वाटतंय आम्ही वर्षानुवर्ष पक्षासाठी काम केलं आणि तिकीट बाहेरून आलेल्यांना मिळत आहे. अशा परिस्थितीत जर आयात केलेले उमेदवार भाजपाला म्हणावं तसं यश मिळवून देऊ शकले नाहीत तर त्याची किंमत थेट देवेंद्र फडणवीस यांना मोजावी लागेल. कारण ही निवडणूक पूर्णपणे त्यांच्या शब्दावर, त्यांच्या रणनीतीवर लढवली जात आहे. दुसरीकडे विरोधी बाजू पाहिली तर मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काही महानगरपालिकांमध्ये काँग्रेस हे थेट विरोधक उतरलेले दिसतात. आणि जर जनतेकडून या पक्षांना काही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर एक नवं राजकीय चित्र तयार होईल. भाजपाला विरोध करणारे अजूनही आहेत आणि जनता त्या विरोधाला साथ देत आहे. हे चित्र तयार झालं तर आज जे लोक पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दांवर विसंबून आहेत तेही 2 वेळा विचार करून निर्णय घ्यायला सुरुवात करतील. राजकारणात अजय वाटणाऱ्या नेतृत्वाभोवती शंका निर्माण होणं हीच सर्वात धोकादायक गोष्ट असते. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रावरची पकड आणि त्यांचं मिशन 2029 या महानगरपालिका निवडणुकांमुळे अडचणीत येऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून तुमचं मत कळवा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.